लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी। गणपती गणेश ही जशी बुद्धीची देवता तशी ती शक्तीचीही देवता आहे असं आपण नेहमी ऐकतो। म्हणून गणपतीला वेगवेगळ्या उपचारांनी आपण त्याची पूजा करतो। दुर्वांना हरळी असं म्हणतात आणि या दुर्वेचं स्वरूप सुद्धा अतिशय मोहक आहे। हिरव्या रंगाची दुर्व आपण हातामध्ये घेतली की आपल्याला आनंद होतो। जसं वाहताना आपल्याला आनंद होतो तसा गणपतीलाही आनंद होतो। याच्या मागची कथा ही अतिशय रोचक आहे। यमलोकामध्ये यमधर्म सभेमध्ये बसले होते आणि छान असा नृत्याचा कार्यक्रम सुरू होता। विविध अप्सरांचं नृत्य सुरू होतं आणि त्यामध्ये तिलोत्तमा नावाची एक अतिशय सुंदर रूपवती अशी अप्सरा छान नृत्य करत होती आणि हे नृत्य सुरू असताना यमराज तिच्यावरती मोहित झाले आणि आनंदानं ते त्या तिलोत्तमेकडे गेले आणि तिलोत्तमेला त्यांनी नृत्य तिचं थांबवून आपल्या मनातली इच्छा तिच्या समोर प्रकट केली। ही इच्छा तिनं ऐकली, पण तिचं प्रेम नृत्यावर आणि आपल्या कलेवर इतकं विलक्षण होतं की तिला त्याचा प्रचंड अपमान वाटला। तिला भयंकर क्रोध आला आणि त्या क्रोधामधून एका दैत्याचा जन्म झाला। तो दैत्य म्हणजे आगीसारखा दिसणारा, आगीला अनल असं म्हणतात, म्हणून त्या दैत्याचं नाव अनलासुर असं ठेवलं। दैत्यच तो बघता बघता सगळं जाळून टाकायला लागला। तिन्ही लोकांमध्ये दैत्य फिरतोय। ऋषी मुनी देवदेवता जमलेले सगळे क्रोधित व्हायला लागले। जो समोर येईल त्याचं तो भस्म करतोय, त्याला तो जाळतोय। वृक्षवल्ली समस्त पृथ्वी याच्यावरती हाहाकार माजतोय। सगळ्यांना प्रश्न पडला, आता काय करायचं? अनेक ऋषींकडे त्याचं उत्तर नाही, देवांकडे उत्तर नाही। मग सगळ्यांनी असा विचार केला की आपण वैकुंठ लोकामध्ये जाऊया आणि महाविष्णूंची प्रार्थना करूया। याचा महाविष्णूंना उपाय आपण विचारूया। आणि मग सर्वजण बघता बघता महाविष्णूंकडे गेले। महाविष्णूंना त्यांनी उपाय विचारला। दैत्य अनलासूर अतिशय क्रुद्ध रूप धारण केलंय। अग्नीचं स्वरूप असलेला हा दैत्य सगळं हे चराचर जाळून टाकतोय। आपण काहीतरी उपाय याच्यावर सांगा। महाविष्णूंनी त्वरित उपाय दिला। याच्यावरती एकमेव उपाय ते म्हणजे गणरायांची उपासना। कारण गणराय जसे सोज्वळ आहेत, जसे ते अनेक भक्तांना प्रिय आहेत, तसे ते अंगारक स्वरूपही आहेत। आणि त्यामुळे ते ज्या वेळेला ते युद्ध त्या अनलासुराशी करतील तर अनलासूर राहणार नाही। हा विचार ऐकला मात्र आणि सगळ्यांना फार आनंद झाला। सगळ्यांनी ओम गंगणपतये नमः, श्री गणेशाय नमः प्रत्येकाच्या मनोभावे गणरायाची उपासना सुरू केली। गणराय प्रकट झाले। माझ्याकरता काय काम आहे? गणरायांनी सर्वांना विचारलं। सगळ्यांनी अनलासुराच्या बद्दल त्याला माहिती दिली। देवाधिदेवा, अनलासूर या दैत्यानं त्राहीमाम करून सोडलंय। चराचरामध्ये सर्वत्र हा दैत्य हाहाकार माजवतोय। याला उपाय सांगा। गणरायाने सांगितलं, काळजी करू नका, या दैत्याचा मी नाश करीन आणि अनलासुराशी 2 हात करण्याकरता श्री गजानन गणेश बाल गणेश स्वरूपामध्ये सिद्ध झाले। अनलासूर समोर आहे आणि गजाननांनी अनलासुराला
त्या युद्धाकरता पाचारण केलं. अनलासूर गणेशाकडे बघतोय आणि त्याच्या बालरूपाची चेष्टा करतोय. गणरायाने सांगितलं, तू मला शरण ये, कारण मी ब्रह्मांड स्वरूप आहे, नव्हे तर मी ब्रह्मांडाचा निर्माता आहे. असं सांगितल्यानंतरही अनलासूर शरण येईना. मग गणेशाने एक विशालकाय रूप धारण केलं आणि आपल्या सोंडेनं अनलासुराला धरून आपल्या मुखामध्ये टाकलं, त्याला गिळून टाकलं. अनलासुराचा नाश झाला असं सगळ्यांना वाटतंय, पण अनलासुर हा दैत्य उदरामध्ये गणेशांच्या करामती करायला लागला. तो रागानं लालेलाल झालेला दैत्य पर्यायानं गणेशांच्या शरीराचा दाह व्हायला लागला. समस्त ऋषीगण एकत्रित जमले. याच्यावर उपाय काय? अनेक वनस्पती, अनेक प्रकारचे उपचार गणेशांवर करून झाले, परंतु कोणताही उपाय सापडेना. म्हणून समस्त ऋषीगण तिथे 88,000 उपस्थित होते. त्यांनी कश्यप ऋषींना विचारलं. तेव्हा कश्यप ऋषींनी सांगितलं की दुर्वांकुरांचा उपयोग गणेशांवर करा. गणरायांना शांत करण्याकरता दुर्वांकुर हे अतिशय उपयोगाचे आहेत. ती दुर्वांकुर वाहिल्यानंतर गणेश गणराज शांत झाले, आनंदित झाले आणि त्यांच्या शरीराचा दाह नष्ट झाला. म्हणून गणेशांना तेव्हापासून अतिशय प्रिय असलेली दुर्वांकुर आपण समर्पित करतो, मोठ्या आनंदानं वाहतो. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासस्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये मंगलमूर्ती मोरया. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी.